माझ्या संदीपची ताकद नाही. फक्त कोणाला माझ्या उद्या बघतो काय करणार. चला बोल हॅलो काय बसून घ्या 5 मिनिट आराम करा 2 मिनिटं करा. नाही समाजाला मी विचारतोय आता जरा थोडा आवाज वाढव माझा पण मार्डरला. ह्या भवानी बालिकेची पटली काय तुम्हाला? पटली काय? जर कोण आव्हान करायचं होतं ना आव्हान स्वीकारायचं पाहिजे होतं आज तुम्ही. काय बुवा गायकी तुमची धूळ तुमची लायकी आहे. अरे मला माझी लाज वाटते याला काय बोलू आता. पण एक लक्षात ठेवा जे बोलायचं होतं संदीप बुवाला बोलायचं होतं तुम्ही एका गीतातून सांगितलं लोकांना की काय आहे ते. आणि आज तुम्हाला मी सांगतो माझं आव्हान चॅलेंज आहे तुम्हाला लक्षात घ्या. संदीप बुवाला बोला माझ्या संगीतकारांना बोलायचं नाही. हे संगीतकार सर्वांचे आहेत प्रत्येकाचे आहेत कलाकाराचे आहेत पण त्यांना दुखवू नका. माझा विषाद माझाच असणार लक्षात घ्या. संदीप भाऊ एवढा येणार नाही हो. ना ऐका मला भरपूर काय बोलायचं आहे. या ठिकाणी प्रथमतः निलेश सावंत, शुभम राजपूर, महेश मोरे, श्रीकांत मोरे,
अशी पेडणकर जामगे यांच्याकडून 500 रुपये तसं शाहीर मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे जगदीश बापूजी नाचे दापोली गोळ बांधल्यावरून आले त्यांच्याकडून 200 रुपये तसं शाहीर मानाचा मुद्रा. असो समाचार गोवांचा घेणार आहे. गोवानी लय काढला, 1 तास काढला, बरोबर की नाही? आणि मला काय म्हणायचं बघा, गोवानी मला विषय दिलेला आहे आणि माझ्या प्रश्नाचं गोवानी उत्तर दिलं. पहिली फोड करतो, नंतर समाचार घेतो. या ठिकाणी दीपक कालेकर भाईंदर व बारी मला खतलं नाही म्हणजे आधी बोलणार नाही मी तसा काय खतलं विक नाही मी डायरेक्ट लवतो माय मावल्या माझ्या म्हणून. कारण मी बाईची बाजू मांडतोय. मी जर वाईट बोललो पण ह्या गोवांसाठी बोलणार निश्चितपणे. माझा विषय असा होता गोवानो की मंदोदरी आणि विभीषण यांना ना ऐका समाज आहे की या ठिकाणी जाणकार लोक आहेत, त्यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला. त्याचं नाव काय? गोवानी नाव काय सांगितलं? वैभीषण, बरोबर की नाही? आणि परत बुवा म्हणतात की पुन्हा आपली बारी होईल तेव्हा मी ग्रंथासकट विषय मांडी, बरोबर की नाही? बोलले ना? जर कोणाला खरंच तुमच्याकडे याचं उत्तर असेल तर ग्रंथ आणा बघू द्या. 2 मिनिटं थांबतो, 5 मिनिटं थांबतो बुवा तुमच्यासाठी. काय बुवा असं पण नाही. वनवशी मध्ये आपली बारी झाली हाच विषय माझा होता. ठाकूर मातूर हे ठाकूर मातूर आलाय तो सवय यांची अशी ठाकूर मातूर काय असेल ते डायरेक्ट बोला, संपला विषय. काय संदीप बुवाची भीती खायला रत्नागिरीमध्ये ख्याती. अरे ह्याला कुत्रा आहे ना ह्या गोवांना. अरे वर्षात एक कार्यक्रम करतात आणि मोठेपणा काय बोलतो संदीप बुवाची गेलो मारून बोलतो. अरे बुवा ह्या 9 वर्षामध्ये संदीप बुवांनी जेवढं कमवलं ना जन्मापासून कमवलं असं लक्षात ठेव. बापाला विचार. आणि म्हणून काय म्हणायचंय बघा, मला गोवांचा विषय माझ्यापर्यंत आहे. विषय मला गोवांचा माझ्याकडे असा आहे, रिद्धी आणि सिद्धी. बघा समासाक्षीला आहे. रिद्धी आणि सिद्धी यांचं माहेर कोणतं? आज या ठिकाणी डांगर गणपती बाप्पा आपले स्वयंभू गणपती बाप्पा आहेत ना, स्वयंभू आहेत ना, पण त्याला माहित नाही की याला या सर्व. अरे ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय, नाच करतोय, लोक त्याला सादरीकरण करतोय आपण, तुला माहित नाही रिद्धी सिद्धी कोणाचं नाव आहे आणि माहेर कोणाचं आहे. पण बुवानी एक लाईन चुकीची वापरली ती तुम्हाला सांगतो बघा. आणि त्याचं उत्तर बुवा तुम्हाला मी आज देतो रंगमंचावरती. लक्ष असू द्या. बुवांचा विषय कसा आहे, टिप्पणी नाहीये काय, रिद्धी आणि सिद्धी यांचं माहेर कोणतं? तर मला बुवा तुम्हाला विचारायचं असं आहे की पार्वती पुत्र गणेशाची पत्नी ह्या रिद्धी सिद्धी आहेत आणि ब्रह्मदेवतांच्या या मानसकन्या आहेत. तर यांचं माहेर ब्रह्मलोक, कैलास आणि सत्यलोक हे माहेरघर आहे. हे बोल तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण का रिद्धी सिद्धी ह्या गणेशाच्या पत्नी आहेत आणि म्हणून ते उत्तर तुम्हाला दिलंय. बोला तुला बघा हे सगळं दिलं बघा, काय दिलं बघा रिद्धी मोठ्या अक्षरामध्ये. आणि बघा मार्केटिंग बघा बोवाची काय की त्याला संदीप बोन आयुष्यात असं केला नाही कधी. पण संदीप बरोबर आता 9 वर्षात बारी लागली. पण बघा काय बघा बुवा तुमचा पगार किती, खर्च करता किती. असो बुवा हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तुम्ही मान्य करून घ्या. कारण काय टिप्पणी नाही. आणि आता बुवांची खतलबाईची बारी बघा. बुवा मला बोलतो, हा कालचा शंभर बुवा मला बोलतो की बुवा माझी लेखणी कशी आहे ती बघा. बोलले ना बुवा, अरे तुझी लेखणी कशी आहे ती बघितली, ती भाड्याची आहे.
ती भाड्याची आहे बुवा. तुझ्याकडे पेन आहे पण ताई टाईप शाही नाही. संपले बुवा. अरे तुरेवाले बुवा तुम्ही. हा गुरुवारी भांडवल बुवा आहे त्यांच्याकडनं घ्या ना बुवा. कशाला भाड्यात लागले आता संधी बुवाशी समोर मांडताय बुवा. जे आहे ते माझं आहे बुवा. मी दुसऱ्याचं नाही वापरत. आणि म्हणून बुवानी गवळण गायली. रिक्षात बसली टॅक्सीत बसली. आता बुवा मी गवळण काय बोललो. आणि मला काय बुवा बोलतात. दोन हातानं धरून खेचीन मी खेचीन. बुवा माझी गवळण बुवा आहे. तुझ्या गोट्या धरून चेचीन. तुझ्या गोट्या धरून चेचीन. बुवानी माझे सोट्या काढले. बुवा सोट्या मी बोललो नव्हतो बुवा गोट्याच बोललो होतो. आणि ते मला लांबनं दिसले होते. बुवांकडे गोट्याच आहे. आता ह्याला सोट्या कुठं दिसला मला माहित नाही. काय बुवा तू पुरुष आहेस. तुझ्या मला गोट्याच दिसतील. मला गरज नाही सोट्याची बुवा. आणि बुवानी कटिंग काय दिले मला बघा. मला गोल गोल खबीत दिसली हो दिसली. किती येडा बुवा आहे हा. 15 दिवस रिहर्सल करतोय घासतोय बुवा. मी आजचे हा सगळं आजचा आहे हा. आणि काय बुवा तुझी काय बोलू आता काय मलाच काय. अरे काय बोलू याला. हे गेल्याला हा गाडव आहे हो. ऐका अंबिका म्हणतो रातभर केला मी आज नाही गेला अशी गंमत आहे. तसा विषय नाही हो. डोक्यात नाही गेला. तुम्ही पण तसंच वाटतं बुवासारखं जा. तो सरपणी असो बुवानी मला उत्तर दिलं. मला गोल गोल खबीत दिसली हो दिसली. कशी घसरून खबीत घुसली. बोलले ना. ह्याच्या गोट्या मी हातात घेतल्या अशा जमवल्या. मग खबीत का जातील मी त्याची आहे ना. अरे तुझ्याकडे आहे काय बुवा पहिलं बघ. बुवा असू दे. आणि आता बुवानं उत्तर देतोय. संगीतचं नाव घेतलं बुवानं चांगली गोष्ट आहे. हा संधी साधून बोलतो आणि संधी साधूनच काम करतो. बघ कसा तो संधी साधूनच काम करतो बुवा. अरे काय तू लढतोस माझ्याशी. पप्प्या बुवा मला वाटलं बबलू बुवा गातील पण पप्प्या बुवाना कशाला पण बोलायचं. बोलले मला भोला बही नाही होतो. साधा भोला आहे. आणि आता विचार केला होता की गाण्यातला दोघांचं नाव असं पप्प्या आणि बबलू बुवा जोशी. मला वाटलं कोण कोण माझ्या समोर होते बघतो. मग नांगराला धरली असती. माझा पण हा ठाल एकदम मस्त. पण त्याला काय नाही एकटाच मिळाला ना. त्याला याला नाही काढला. असू द्या. असं गोवाच्या गवळीची कटिंग द्यायची आहे मला. कशी ती बघा प्रत्युत्तर माझं काम आहे ना. गोवा मला बोलले की माझ्या गणापासून सगळ्या गोष्टीची कटिंग द्यायची आहे. अरे मेलाच माझं काय केलास मी तू. अरे आमच्याकडनं शिकतो म्हणून दुनियाला विकतो. अरे तुम्हाला काय बोलायचं. हा बापाचा विषय पण काढला ना त्याने. पागणार समाचार घेणारच आहे. परंतु गवळीची कटिंग आहे का. पोरांना नाचवतो काम आहे. कोणची गवळ नाही. या संदीपाई नगरील बाई सात सोडून आली ही नवऱ्याची. राधा मला बघून ही लाजायची. राधा गोवाची गवळ नाही. राधा मला बघून ही लाजायची.
आणि प्रेमानं दूध मला पाजायची. तुम्हाला पटलं का? पटलं मग हो कशाला बोलता? अरे येड्या सरपरीत गाढवा, त्या कुठल्या मावशी दूध तू पियालास? राधेन पाजला नाही रे तुला कधी प्रेमान. हा बसाड्या मेला आम्हाला खेळायचा गवळण रे मला पाहिजे काय दुधू प्रेमान नाही रे म्हणून उत्तर काय देतो बघ वा. आणि पाहिजे तसा उत्तर आहे रे बघ घासून आणि घासून. नंदाचा काढता तर ही तुझं तोडतात. जिथं तिथं मला हा भेटायचा. आता माझं नाव घेतलं ना, माझं नाव घेतलं ना. संधी साधून मला हलुटायचा. संधी साधून मला हलुटायचा. पण जीभ घालून खायची खालची म्हणजे 3 घागरी होत्या एकावरती एक. ती खालची त्याला आवडायची खालची घागर असा विषय मी चावट नाही. आणि म्हणून मला काय म्हणायचंय बघा कोणता समाचार मी घेणार नाही. अजून एक विषय कोणाचा घेतला कोणी हा काय म्हणतात बाबासाहेबांची रिंगटोन. हा बोल काय बोल बघा. बोलले ना आणि एक घोट पितो बोलले. काय बोलले? पाणी बोलले ना. मग एक घोट पाणी मी पितो
पण 10 आणि 20 रुपये तुला वापस देतो. हा? तर तुला काय मला करायचंय भाऊ? मी पाणी पिन का नाही? तू काय दूध पितोस? मी बघायला आलोय. हा? काय बोलायचं बुवाला? आता बोललो असतो पण मरू दे. जोशी बुवाला बोलला नाही, बबलू बुवा असतो ना, त्याला बोलत असतो. मी एक लावणार ठोसा चांगला बाळ. बुवांचा पट्टा होता. नाही उपयोग काय याचा. या ठिकाणी खरं सांगतो, आदरणीय माझे मित्र बंधू कल्पेश भोट दादा आणि माझे धुलके पोट लाडके विशाल सुतार बुवा दादा, शिगोन बुवा या ठिकाणी आले. त्या सर्वांना शाहिरी मानता मुद्रा विशालदा. जरी माझ्यामध्ये आज नसतील तरी प्रेम आजरेवर आपलं आहे, ते टिकून राहणार. लक्षात घ्या. बुवासारखा पाठगाणं हा मी पाठगाणं लक्षात घे. नाही उपयोग काय याचा जरी असून हा ज्ञानी. कोणता विषय? नाही उपयोग काय याचा जरी असून हा ज्ञानी. जरी असून हा ज्ञानी. याची काढली मी पोरांना. याच्या काढली आता ध्यान काढून काय सगळी माझी. याच्या काढली मी पोरांना. तेव्हा खुश झाला संदीपानी. एक ऋषीचं नाव आहे. तो ऋषी काय म्हणतोय, संदीपानी काय म्हणतोय बघ बुवा. उत्तर कसं बघ, तशाच तसं जाग्यावरती आहे. विषय असा मी सोडणार नाही. संगीतकार दादा सर्व हो माझे मित्र मंडळी सर्व संगीतकार, त्यांचे पण असू दे किंवा माझे पण असू दे, सर्वांना बोलतोय. प्रत्येकावरती वेळ येते म्हणून बोलतोय ऐका. अरे विषय असा मी सोडणार नाही. खरंच आहे मी ज्ञानी. खरंच आहे मी ज्ञानी. माझ्या काढलीस पोरांना जरी. माझ्या काढलीस पोरांना. तुला इथं पाहिजे ना मी पाणी. माझ्या काढलीस पोरांना. तुला इथं पाहिजे ना मी पाणी. सोपा विषय आणतोय, लक्ष असू द्या काय म्हणायचं, जास्त वेळ घेणार नाही.